राजम शरणम प्रपद्ये. श्रीमद अमृततुल्य ग्रंथ हा शंकर भट यांनी लिहिलेला आहे. त्याच्यात 53 अध्याय आहे. त्यापैकी दुसरा अध्यायापर्यंत आपण झालेलो आहे. आज आपण तिसऱ्या अध्यायाचं वर्णन करीत आहोत. तिसऱ्या अध्यायामध्ये संतती प्रतिबंधनाशक आणि सर्पदोष निवारण याचे वर्णन केलेले आहे. ते आपल्याला वाचावयास मिळेल. त्याप्रमाणे विचित्रपूर नावाचे एक गाव होतं. त्या गावामध्ये एक राजा राहत असे. त्या राजाचा मुलगा बोलत नसे, डम होता. पण एक दिवस तो अचानक बेशुद्ध पडला आणि थोड्या वेळाने उठला. दिगंबरा दिगंबरा सेवाद्वार दिगंबरा असा म्हटल्यावर उठला. आणि नंतर तो सांगू लागला की मला एक 15-16 वर्षाचा मुलगा आला होता आणि त्याने माझ्या जिभेवर विभूती ठेवली आणि त्या विभूतीमुळे मी बोलायला लागलो. हे एक आश्चर्य आहे. असं या राजात सांगितलेले आहे. आपण हे लक्षात ठेवावं. शिवाय दो चौपाचे देवलक्ष्मी हा एक श्लोक आहे. हा सिद्धमंगल स्तोत्र याच्यात दिलेला आहे. याच्यानुसार अत्री आणि अनसूया हे दत्ताचे आईवडील आहेत आणि दत्ताला अनघा नावाची बायको असते. त्या अनघा देवी म्हणजे लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यांच्या शक्तीचं अतूट मिश्रण असे असते. आपण तिचा नमस्कार करावा आणि त्यामुळे तिच्यामुळे सगळी समृद्धी वगैरे लाभते माणसाला. तिची पूजा करावी. आज अनघाष्टमी आहे. आपण अनघाष्टमीला नमस्कार करावा. आमच्या दोन्ही मुली अनघाष्टमीची पूजा करतात व त्यांना आम्ही नमस्कार करतो. त्यामुळे आम्हाला समृद्धी वगैरे सगळं मिळतं, समाधान लाभतं आयुष्यामध्ये. आपणास या ग्रंथाचं शालन करायचं असेल तर आपण टोक प्रतिबंधक, संतती प्रतिबंधनाशक आणि सर्वदोष निवारण याच्याकरता हा ग्रंथ अवश्य वाचावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.